आज मला 2 पोळ्या जास्त वाढ उमा. चक्क 2 पोळ्या जास्त? नाही म्हणजे काय विशेष? ताईने काहीतरी केलं असणार, अजून काय? नाही, तुझं तिरकं बोलणं कळतंय मला, पण ते खरं आहे. असा काय नवा चमत्कार केलाय तुमच्या लेकीनं? काय नाही, तिच्या कॉलेजमधल्या डान्स ग्रुपची लीडर बनवलंय तिला. अरे वा. आणि तिथे त्या खांजोडे सरांचं असं म्हणणं आहे की तिच्यामुळे कॉलेज जिंकेल आणि कॉलेजला ट्रॉफी मिळणार आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. आईला सांगितलं असतं ना तरी चाललं असतं. अगं आई, ते आजच सगळं ठरलं. हे बघ गायत्री, मी तुझा डान्स पाहिलाय, खूप छान डान्स करतेस तू. तू नक्कीच जिंकणार, माझी खात्री आहे. बाबा, मी नक्की प्रयत्न करेन. हे, तुला दुसरा पर्यायच नाहीये. तुला जिंकावंच लागेल, कारण तू माझी मुलगी आहेस. बाबा, अहो ते खूप कठीण असतं. अगं, आयुष्यात सोपं काही करायचंच नसतं बाळा. कठीण असतं म्हणूनच तर ते करायचं असतं आणि ते जिंकायचं असतं. हे बघ, कुठलीही स्पर्धा ही जिंकल्यानंतर एका क्षणात संपते. त्यामुळे जिंकण्याची प्रोसेस फार महत्वाची असते, ती एन्जॉय करायची असते. आय एम प्राऊड ऑफ यू. माझा तेजसही काही कमी नाही हा. बघा थोड्या दिवसात काय करून दाखवतोय ते. काय करून दाखवू? क्रिकेट शिवाय मी काहीही उत्तम करू शकत नाही. पाहिलंस, मला क्रिकेट आवडत नाही म्हणून हा क्रिकेट खेळणार. मला शिस्त आवडते म्हणून हा बेशिस्तनं वागणार. पण माझी गायत्री मात्र माझं नाव नक्की काढेल. कालपासून मला खटकताय काहीतरी तुमच्यात. मला एक सांग उमा, आपली गायत्री जर ही स्पर्धा जिंकली तर तुला किती आनंद होईल ग? कालपासून लपवताय ना माझ्यापासून? जिंकली काय म्हणतोय मी, जिंकणारच आहे. किती वेळा विषय बदलणार आहात अजून? हे बघ उमा, मला काही बघायचं नाही. मला ना आता फक्त ऐकायचं आहे तुमच्याकडून. काल धमकीचा फोन होता ना? सिरियस आहे का काही? नाही, तसं सिरियस काही नाहीये, पण अंदाजा आलाच होता मला. पण कित्येकदा तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की तुमच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही मला. मुलांची काळजी घ्यायला हवी, त्यांच्याकडे लक्ष दे. म्हणजे घाबरण्यासारखं काही नाहीये. मी समर्थ आहे त्याची काळजी घ्यायला. तुम्ही समर्थ आहात यात मला तीळ मात्रही शंका नाहीये. पण इतकं अस्वस्थ मी आधी तुम्हाला कधीच पाहिलं नव्हतं. अगं, खरंच मी अस्वस्थ नाहीये. फक्त मुलांची काळजी घे, लक्ष ठेव त्यांच्याकडे. त्यांचं जाणं येणं, विशेषतः तेजस. नेमका मी नसताना जातो येतो, कुठे जातो, कोणाबरोबर असतो, आपल्याला माहीत असायला पाहिजे म्हणून मी तुला सांगितलं. बाकी टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. डोंट वरी. उमा, लागलीस ना पुन्हा विचार करायला? म्हणून मी तुला ना कधी काही सांगत नाही, माहितीये. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनची सवय आहे तुझी, आठवते का? मला माहिती आता कोणता विषय काढणार तुम्ही. पण जगातली प्रत्येक मुलगी लग्नाच्या पहिल्या दिवशी थोडीशी गोंधळलेली असतेच.
अनोळखी घर, अनोळखी माणसं. पण तुझं जरा जास्त अति होतं असं नाही वाटत तुला? माझं मला काय माहिती होतं की दरवाजामध्ये तुमचे काका उभे आहेत ते, आणि ते एवढ्या साध्या कपड्यात. मला सांग, नेमकं काय केलंस ग तू? मी माहितीये काय केलं, त्यांना दरवाजात तसंच उभं ठेवलं, घरात गेले, रात्रीचं सगळं उरलेलं जेवण एका पिशवीत टाकलं आणि त्यांना भिकारी म्हणून देऊन टाकलं. वेडी. कोकणातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याला भिकारी बनवलेस तू. त्यामुळे नंतर कोकणातलं कोणी माणूस आला ना पाहुणा आपल्याकडे की आमचे वडील तुझ्या आधी धावत सुटायचे दरवाजा.